नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, तुमचं देखील वजन कमी होत नाहीये का? जिम करून बघितली, डाएट करून बघितले, अगदी क्रॅश डाएट देखील करून पाहिला, तरी देखील वजनामध्ये काहीच फरक जाणवत नाहीये का? पुन्हा पुन्हा सगळं ट्राय केल्यानंतर तुमच्या पदरी देखील निराशा पडत आहे का? जर तुम्ही देखील या सगळ्या समस्यांमधून जात असाल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला देखील वजन कमी करायचं आहे, पण नेमकं काय करावं ते समजत नाहीये. क्रॅश डायटिंग केली, सप्लिमेंट्स ट्राय केल्या, अगदी वेट लॉसच्या गोळ्या औषधं घेऊ का, इथपर्यंत तुम्ही गेला आहात का? तर अजिबात गरज नाहीये. तुम्हाला गोळ्या, औषधं, सप्लिमेंट काहीच घेण्याची गरज नाहीये. किंवा बरेच लोक तर डायरेक्ट फॅट लॉसचं, वेट लॉसचं इंजेक्शन देखील घेतात. पण हे सगळं करून तुम्ही तुमच्या शरीराला त्रास देत आहात. हे सगळं करण्याची अजिबात गरज नाहीये. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला फक्त तुमच्या नॅचरल आयुर्वेदिक ज्या गोष्टी आहेत त्याच ट्राय करायच्या आहेत. आज मी तुमच्यासोबत अशा काही सकाळच्या रूटीन शेअर करणार आहे, ज्या गोष्टी करूनच तुम्ही तुमचं अगदी नॅचरली वजन कमी करू शकता. नैसर्गिकदृष्ट्या ज्या गोष्टी तुमच्या शरीरासाठी गरजेच्या आहेत त्या जर तुम्ही केल्या तर अगदी घर बसल्या तुम्ही तुमचं वजन काहीच शरीराला त्रास न देता कमी करू शकता. तुम्ही देखील वजन काट्यावरती पुन्हा पुन्हा उभे राहत आहात, पण तुमच्या पदरी निराशा पडत आहे का? वजन काट्यावरचं वजन काही इकडचं तिकडं होत नाहीये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या अशा 7 सवयी, ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं वजन अगदी नैसर्गिकरित्या घर बसल्या कमी होऊ शकतं. सकाळचं असं रुटीन जर तुम्ही ठेवलं तर तुमच्या शरीरामध्येच नाही तर मानसिकतेमध्ये देखील बदल आलेला तुमच्या लक्षात येईल. तुमच्या वजन कमी करण्याचं रहस्य दडलेलं आहे तुमच्या सकाळच्या याच 7 सवयींमध्ये. तर आता आपण जाणून घेणार आहोत त्या 7 सवयी कोणत्या आहेत, ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत दररोज सकाळी, आणि तुम्ही पाहू शकणार आहात तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. सगळ्यात पहिली सवय नंबर 1, सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठल्यामुळे तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम जे आहे ते चांगल्या पद्धतीने काम करतं. व्यायाम करण्यासाठी, योगा करण्यासाठी किंवा इतर तुमच्या कामांसाठी तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळतो. आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश देखील वाटतं, कारण तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही अगदी फ्रेश करता. दुसरं, सवय नंबर 2, कोमट पाणी किंवा डिटॉक्स वॉटर. सकाळी सकाळी उठल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा जर कोमट पाणी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी किंवा कोणतंही डिटॉक्स वॉटर जर तुम्ही घेतलं तर तुमच्या शरीरातले जे एक्स्ट्रा साठलेले टॉक्झिन्स असतात, शरीरामध्ये साठलेली जी घाण असते ती बाहेर टाकण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि शरीर तुमचं जे आहे ते सगळं क्लिअर होतं. पोटामध्ये साठलेलं जे ब्लॉटिंग, गॅसेस, ॲसिडिटी, जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील ते सगळे सकाळी सकाळी दूर होतात. यामध्ये तुम्ही डिटॉक्स वॉटरमध्ये जर तुम्ही वेट लॉस ड्रिंक कोणतं शोधत असाल तर तुम्ही इथे जिऱ्याचं पाणी, मेथी दाण्याचं पाणी किंवा सरळ तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता. किंवा आपल्या चॅनलवरती बरेच डिटॉक्स ड्रिंक देखील शेअर केलेले आहेत, त्यातलं देखील कोणतंही ड्रिंक तुम्ही जर घेतलं सकाळी सकाळी तरी तुमचं पोट अगदी चांगलं साफ होईल आणि पोटाची चरबी वेगाने कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. त्यामुळे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तर कोणतंही डिटॉक्स ड्रिंक तुम्ही त्यातलं घेतलं तरी चालणार आहे. नेक्स्ट आपली सवय नंबर 3, हलका व्यायाम आणि योगा. किमान सकाळी तुम्ही कितीही गडबडीत असाल किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल, कितीही धावपळीत असाल, तरी सकाळी सकाळी लवकर उठल्यानंतर 15 ते 20 मिनिट तुम्ही स्ट्रेचिंग, योगा, प्राणायाम किंवा असेच तुम्ही छोटे मोठे व्यायाम जर केले तर शरीर तुमचं जे आहे ते ॲक्टिव्ह होतं, एनर्जेटिक होतं आणि दिवसभरासाठी तुम्हाला ती एनर्जी छान टिकते. मूड चांगला फ्रेश होतो आणि इतकंच नाही तर दिवसभराच्या कामांसाठी एक वेगळाच उत्साह तुम्हाला मिळतो. या उलट जर तुम्ही सकाळी सकाळी सतत आळशी असल्यासारखं राहिलं, व्यायाम वगैरे केला नाही, स्वतःला शरीराला थोडासा आकार देण्यासाठी, फॅट लॉस करण्यासाठी फक्त डाएटच नाही तर तुम्हाला 20 ते 30% व्यायाम करण्याची देखील गरज असते. डाएटसोबत तुम्हाला थोडासा व्यायाम 15 ते 20 मिनिट तरी व्यायाम करणं गरजेचं असतं. त्यामुळेच तुमच्या शरीराला आकार मिळतो आणि फॅट लॉस देखील होतं. नेक्स्ट आपली सवय नंबर 4, हेल्दी आणि प्रोटीनयुक्त नाश्ता.
नाश्त्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की नाश्त्यामध्ये काय घ्यायचं, योग्य नाश्ता कोणता असेल जेणेकरून फॅट लॉस होईल, वजन वाढणार नाही आणि सकाळी सकाळी अनहेल्दी गोष्टी आपल्या पोटामध्ये जाणार नाहीत. आपण काय करतो, खूप बिझी असतो आणि या बिझी शेड्यूलमध्ये आपण सकाळी सकाळी चहा, बिस्किट, टोस्ट, पाव किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण कंटाळा करतो आणि त्याच आपण गोष्टी खातो आणि यामुळेच आपलं वजन वाढत असतं आणि महत्त्वाचं म्हणजे चरबी वाढत असते. त्यामुळे योग्य प्रोटीनयुक्त नाश्ता जर तुम्ही निवडला तर तुम्हाला खूप वेळेसाठी तुमचं छान पोट भरलेलं राहतं आणि खूप दुपारपर्यंत तुम्हाला अजिबात एक्स्ट्रा स्नॅकिंगची किंवा ओव्हर इटिंगची अजिबात गरज भासणार नाही किंवा काहीतरी जंक फूड खाण्याची अजिबात इच्छा होणार नाही. तर योग्य प्रोटीनयुक्त नाश्ता कोणता, तर नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे, उपमा, इडली किंवा अंडी खाऊ शकता, मुगाचा डोसा, ओट्स यासारख्या गोष्टी तुम्ही निवडू शकता. आणि असेच आपले महाराष्ट्रीयन भारतीय भरपूर वेगवेगळे वेट लॉस रिलेटेड किंवा असे वेगळे भरपूर नाश्त्याचे पर्याय आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता. प्रोटीन प्लस फायबर इज इक्वल टू जास्त वेळ भूक लागत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळचा नाश्ता स्किप करण्याचं भरपूर जणांच्या लक्षात येतं, पण सकाळचा नाश्ता स्किप कधीच करू नका. त्यामुळे तुम्हाला दिवसभर सतत चिडचिड होत राहते, भूक जास्त लागते आणि यामुळे आपल्याकडून जंक फूड वगैरे बाहेरचं अन्न काही ना काहीतरी खाल्लं जातं. त्यामुळे नाश्ता चांगला पोटभर करा, हेल्दी करा. तुम्हाला अजिबात वजन देखील वाढणार नाही आणि भूक देखील जास्त अजिबात लागणार नाही. यानंतर नाश्ता झाल्यानंतर आपली पुढची सवय नंबर 5 ती म्हणजे सूर्यप्रकाश घेणे. सकाळी उठल्यानंतर किंवा आपला नाश्ता वगैरे झाल्यानंतर 10 मिनिट तुम्हाला सूर्यप्रकाश घ्यायचा आहे, म्हणजे उन्हामध्ये थोडा वेळ बसायचं आहे. कारण त्याच्यातून तुमच्या शरीराला विटॅमिन डी मिळतं आणि विटॅमिन डी मुळे तुमचं शरीराचं जे मेटाबॉलिझम आहे ते ॲक्टिव्ह राहतं, मेटाबॉलिझम वाढतं आणि अर्थातच मेटाबॉलिझम जर चांगलं काम करेल तर वजन वाढत नाही, वजन कमी व्हायला मदत होईल. आणि इतकंच नाही तर सकाळी सकाळी सूर्यप्रकाशामध्ये बसल्यामुळे तुमचा मूड देखील फ्रेश होतो आणि तुम्हाला आतून ॲक्टिव्ह वाटतं. नेक्स्ट सवय नंबर 6 ती म्हणजे टू डू लिस्ट किंवा जर्नलिंग. दिवसभरासाठी तुम्हाला काय खायचंय, काय टाळायचंय, कोणतं रुटीन फॉलो करायचंय, कोणते व्यायाम करायचे आहेत आणि कोणती कामं करायची आहेत, या सगळ्या गोष्टींची एक लिस्ट तयार करा. एक डायरी घ्या, एक वही घ्या, त्याच्यामध्ये दिवसभराचं तुमचं रुटीन की या गोष्टी मला आज करायच्याच आहेत हे सगळं लिहून ठेवा. यामुळे अनावश्यक स्नॅकिंग टाळता येतं, अनावश्यक गोष्टी टाळता येतात आणि ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याकडून केल्या जातात. तर अशा पद्धतीचं टू डू लिस्ट करणं किंवा जर्नलिंग करणं एक चांगली सवय आहे. आपली दिनचर्या आपण लिहिणं तितकंच गरजेचं असतं. यामुळे आपली कामं देखील पटपट होतात, आजची कामं उद्यावरती ढकलली जात नाहीत आणि सगळ्या गोष्टी आपल्या ज्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप पूर्ण होतात आणि यामुळे तुमचं वेट लॉस देखील अगदी सोपं होणार आहे. यामध्ये तुम्हाला काय खायचं, काय टाळायचं या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत, त्या लिहिल्याच पाहिजेत. तर हे टू डू लिस्ट आणि जर्नलिंग हा आपली 6वी सवय होती. यानंतर नेक्स्ट आपली शेवटची सकाळच्या रुटीनची 7वी सवय ती म्हणजे पोटभर पाणी आणि फळं खाणं. यामध्ये नाश्त्याआधी पोटभर पाणी 1 ते 2 ग्लास पाणी पिणं आणि त्यासोबतच एखादं फळ खाणं तितकंच गरजेचं आहे. यामुळे काय होणार आहे, तुमचं पोट थोडंसं भरलं राहतं. फळांमध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं, वॉटर कंटेंट असतं, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राची भूक अजिबात लागत नाही आणि यामुळे देखील तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. तर या आहेत आपल्या सकाळच्या फॉलो करण्याच्या 7 सवयी ज्या अगदी नॅचरल आहेत, पूर्वीपासून सगळे लोक फॉलो करत आलेले आहेत. या सवयी अशा आहेत की ज्या तुमचं वजन अजिबात वाढू देणार नाहीत आणि तुम्हाला एक चांगलं वळण लावतील, चांगल्या सवयी तुम्ही आत्मसात करू शकाल. या 7 सवयी खूप इझी आहेत, फॉलो करायला सगळ्यांना सोप्या आहेत. यामुळे तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते चांगल्या पद्धतीने काम करतं, पोट चांगलं साफ होतं आणि यामुळेच तुम्हाला वजन कमी करण्यासाठी देखील मदत होईल. म्हणूनच मंडळी, वजन कमी करणं अवघड नाही, फक्त सवयी बदलायला हव्यात. तुम्ही जर चांगल्या सवयी लावल्या, योग्य नाश्ता घेतला, योग्य आहार घेतला, दररोज व्यायाम केला तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही, ते मेंटेन राहण्यासाठी देखील तुम्हाला मदत होणारच आहे. तर या होत्या आपल्या त्या 7 सवयी. यातली कोणती सवय तुम्ही आजपासूनच फॉलो करायला सुरुवात करणार आहात हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका.
आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असणार आहे. या 7ही सवयी नक्की फॉलो करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत. त्यासोबतच आपल्या चॅनलला अशाच कॉन्टेंटसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह रहा. बाय.